Friends, Unit 1.1, A Teenager's Prayer, and it is written by J. Morse. A Teenager Prayers, प्रेयर म्हणजे आणखी प्रार्थना. आता टीनेजर ही जी अवस्था जी आहे 13 ते 19 वयोगट, and this poem is in the form of prayer and it is a prayer. Teenage means the period of life in between 13 to 19 years of the age. The speaker is teenager. या कवितेमध्ये जो स्पीकर जो आहे टीनेजर आहे, म्हणजे किशोरावस्था जो वयोगट 13 ते 19 वयोगट. And this poem is prayer to God. Teenager prays to God to help him, to take him, show the right path in his life. या प्रस्तुत कवितेमध्ये हा किशोरवयीन मुलगा देवाला प्रार्थना करत आहे की मला जीवनामध्ये चांगला मार्ग दाखव. अशी एक वेळ येते, अशी एक क्रिटिकल सिच्युएशन येते, हे आणीबाणीचा प्रसंग येतो. त्यावेळेस हा मुलगा योग्य मार्गाची निवड करू शकत नाही. ॲट दॅट टाईम ही प्रेज गॉड, ओ गॉड प्लीज मी शो द राईट पाथ विच विल बी हेल्पफुल in the future. The important decisions regarding life and the career are made by the teenager with the help of the God, because speaker is not sure about his ability to make the right choice, and he knows choice that he makes at this point in life will decide whether the future is going to be happy or unhappy. Now see the first stanza of the poem. See first stanza. Each day brings new beginning, decision I must make. I am the only one to choose the road that I will take. Each day brings new beginnings. प्रत्येक दिवस, आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन नवीन गोष्टी घेऊन येत असतो. आणि डिसिजन्स आय मस्ट मेक, निर्णय मलाच घ्यायचा आहे. आता इथं द डिसिजन आय मस्ट मेक हे जे वाक्य जे आहे, इंग्रजी वाक्य रचनेचा जो काय फॉर्म्युला सब्जेक्ट वर्ब, पण इथं सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट, पण इथं जे डिसिजन्स आय मस्ट मेक, इंग्रजी वाक्यरचनेनुसार हे वाक्य करेक्ट कसं होईल, आय मस्ट मेक डिसिजन्स. परंतु इथे इन्व्हर्जन फिगर ऑफ स्पीच, रायमिंग वर्ड्स, यमक जुळण्यासाठी कवीनं इथं डिसिजन्स हा शब्द सुरुवातीला घेतलेला आहे. आय एम द ओनली वन टू चूज, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आणि मला रस्ता निवडायचा आहे, मी कोणता मार्ग स्वीकारणार आहे, पत्करणार आहे, तो रस्ता मलाच इथं निवडायचा आहे. म्हणजे किशोरवयीन मुलाला आपल्या आयुष्यातील निर्णयाची निवड इथं करायची आहे, निर्णय घ्यायचा आहे. आणि तो म्हणतो प्रत्येक दिवस जो आहे नवीन नवीन गोष्टी घेऊन येत असतो. आता सीधा सेकंड स्टांजा जो आहे, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आता डार्कन इथंच आहे,
डार्कन म्हणजे बॅड, इव्हिल म्हणतो वाईट, डिस्ट्रेस ट्रेस चिंता किंवा काळजी. आता मिनिंग ऑफ द डार्कन म्हणजे बॅड, ग्रेट डिस्ट्रेस याचा अर्थ ग्रेट वरी, स्ट्रेन, अनहॅपीनेस. आता सी द मिनिंग, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मी माझ्या आयुष्याच्या त्या मार्गाची मी निवड करू शकतो. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, दॅट टेक मी टू द ग्रेट सक्सेस, दॅट लीड्स टू मी ग्रेट सक्सेस. मला यशाकडे घेऊन जाणारा जो काय रस्ता आहे, मी माझ्या आयुष्यात त्या रस्त्याची निवड करू शकतो. और इथं बघा दिलेलं आहे, इथं सांगितलेलं और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. किंवा असा या ठिकाणी वाईट अंधारा रस्ता, वाईट रस्त्याची, अंधाऱ्या रस्त्याची मी निवड करू शकतो की तो दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, तो दुःखाच्या दिशेने घेऊन जाणार आहे. बघा, म्हणजे इथं शक्यता इथं व्यक्त केलेली आहे. माझ्याकडून निवडला जाणारा रोड जो आहे यशाकडे घेऊन जाणारा असेल, किंवा माझ्याकडून निवडला जाणारा रोड जो आहे दुःखाच्या दिशेने जाणारा असेल, अंधकाराच्या दिशेने जाणारा असेल. आता इथे फर्स्ट टू जे स्टांजा जे आहेत बा, ह्या फर्स्ट टू स्टांजामध्ये एक आपणाला लक्षात येतं, टीनेजर इज इन कन्फ्युज्ड माइंड अबाउट हिज करिअर. भविष्यकालीन करिअर काय असावं, कोणता मार्ग निवडावा याविषयी गोंधळलेली अवस्था इथं आहे. आणि त्याच्यासमोर जे काही दोन रस्ते आहेत, ग्रेट सक्सेस आणि ग्रेट डिस्ट्रेस, यशाकडे जाणारा या ठिकाणी जो काही रोड आहे आणि दुःखाच्या दिशेने म्हणजे तो शॉर्टकट, या दिशेने जाणारे जे काही रस्ते आहेत, या दोन्हीपैकी नेमकं कोणत्या रस्त्याची निवड करावी हा पेच इथं या टीनेजरसमोर पडलेला आहे. टीनेजर्स इज इन डिलेमा, ही इज इन कन्फ्युजन माइंड टू सिलेक्ट द रोड. सो इन द नेक्स्ट स्टांजाज he praised the God. Now see the third stanza. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Now he is requesting. Teenager is requesting to the God. Because in the second stanza, we learn that he is in the dilemma, he is confused, he is unable to take the decision of his life. So now he requests God, please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. तो म्हणतो, परमेश्वरा, हे देवा, माझे डोळे उघडे ठेव, कृपा करून एटकीन माझे जे काय डोळे आहे उघड, जेणेकरून आय माइट क्लिअरली सी, जेणेकरून मला क्लिअर स्पष्ट दिसेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माय हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे बरोबर आहे त्याच्या बाजूने राहण्यास तू मला मदत कर. बा, हेल्प मी, जे योग्य आहे त्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहण्यास तू मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यामध्ये काय सर्वोत्तम जे काय गुण असतील, सर्वोत्तम जे काय क्वालिटी जे असतील बा, त्यांना तू वाव मिळवून दे.
हे सर्वोत्तम जे काही गुण आहेत, हे सर्वोत्तम गुण जे आहेत हे माझ्यातून बाहेर पडू दे, त्यांना वाव मिळू दे. मीन्स इन द थर्ड स्टांजा ही इज रिक्वेस्टिंग, टीन एजर इज रिक्वेस्टिंग टू द गॉड. नाव सी द फोर्थ स्टांजा. Fourth stanza. Help Lord to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. आता टेम्पटेशन means strong desire to do something bad or wrong. आता इथे प्रबळ इच्छाशक्ती, काहीतरी वाईट करण्याचं, चुकीचं करण्याची जी काही प्रबळ इच्छाशक्ती असे टेम्पटेशन, त्यालाच आपण मराठीत मोह माया म्हणतो आपण, मोह. लॉर्ड हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हे देवा, तू मला नाही म्हणण्यास मदत कर. व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. जेव्हा एखादा मोह माझ्या मार्गामध्ये येईल, तेव्हा तू मला नाही म्हणण्यास मदत कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. आणि माझं ध्येय, माझा शरीर जे आहे हे स्वच्छ असू दे, क्लीन असू दे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. माझं शरीर जे आहे हेल्दी, बॉडी माझी हेल्दी असू दे, स्वच्छ असू दे, क्लीन असू दे, जेणेकरून प्रत्येक दिवसासाठी ते सुस्थितीत ठेवू शकेल. म्हणजे इथं निरोगी जीवन, प्रेरणेने प्रार्थना व्यक्त करतो की मला निरोगी जीवन जगायचं आहे. त्याचबरोबर जर जीवनामध्ये असे मोह माया जर काय आले, एखादी लालच उत्पन्न निर्माण झाली, तर तेव्हा त्यावेळेला तू देवा मला नाही म्हणण्याची क्षमता दे. त्यावेळी तू नाही म्हणण्यास मला मदत कर, असं या ठिकाणी कवी म्हणतो. आता जो लास्ट जो स्टांजा जो आहे, when my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. See the last stanza. हा जो लास्ट स्टांजा जो इथं आहे, when my teenage years are over, जेव्हा माझी वयाची 13 ते 19 वर्षे पूर्ण होतील. आय नो, मला माहीत आहे. दॅट आय विल सी, मी पाहीन. व्हेन आय लुक बॅक, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. जे मी जीवन जे काही जगलो, 13 ते 19 वयोगट जो काही मी पूर्ण केलेला आहे, हा पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहीन, त्यावेळेला मला दिसेल दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. मी सर्वोत्तम चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगलो, कारण देवा त्यावेळेला तू माझ्याबरोबर होतास. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, तू माझ्यासोबत होतास, मला मदत करत होतास. त्यामुळे माझा हा जो कालावधी जो होता 13 ते 19 वयोगट, टीनेजर्स पिरियड, आय हॅव कम्प्लिटेड इट सक्सेसफुली. आता या पोएमची फर्स्ट स्टांजाची राईम स्कीम जी येते बा, ABCB. बा बिगिनिंग्स, मेक, चूज, टेक. तुम्हाला ABCB येते. त्याला फिगर ऑफ स्पीचचे एक्झाम्पल्स, डिसिजन आय मस्ट मेक, इन्व्हर्जन,
ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. यामध्ये ब्रिंग्स अँड बिगिनिंग्स इथे जे बी नेटकीन सुरुवात झालेली आहे शब्द बी. ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच. देन हे लॉर्ड, डिअर लॉर्ड हे अपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीचचे की एक्झाम्पल आहेत. ओके स्टुडंट्स.